या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल पंपावर बाटलीमध्ये पेट्रोल व्यवस्था करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा ग्राहक व निवारण आयोगाचे समन्वयक संतोष हवळ व सामाजिक कार्यकर्ते अनिल पडदारे यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल पंपावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पेट्रोल पंपावर बाटलीतून पेट्रोल देण्यास बंदी घातली असून त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस तोडणी व भात कापणीचा हंगाम सुरू झाला असून ऊस तोडणीसाठी व भात कापण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांना मशीनसाठी पेट्रोल लागते. ते पेट्रोल संपले की आणण्यासाठी बाटलीचा वापर केला जातो. पण शेतकरी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणण्यासाठी गेला असता त्या शेतकऱ्याला बाटलीतून पेट्रोल दिलं जात नाही. कारण कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पेट्रोल पंपावर बाटलीतून पेट्रोल आणण्यास बंदी घातली असून त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी हा आदेश रद्द करून शेतकऱ्यांना बाटलीतून पेट्रोल देण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी कोल्हापूर जिल्हा ग्राहक व तक्रार निवारण आयोगाचे समन्वयक संतोष हवळ व सामाजिक कार्यकर्ते अनिल बडदारे यांनी केली आहे. पेट्रोल आणि डिझेल विक्री संदर्भात बॉटलमधनं होऊ नये किंवा कॅनमधनं नेली जाऊ नये या संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेती ही खेड्यात चालते. खेड्यापाड्यात अवजारं आहेत आणि अशा अवजारांना प्रत्यक्षात आपल्याला लागणारं जे इंधन आहे ते पेट्रोल किंवा डिझेल असं आहे. जाण्या येण्यासाठी जे शेतकरी आहेत, बांधव आहेत, युवक आहेत, त्यांनासुद्धा डिझेल आणण्यासाठी, पेट्रोल आणण्यासाठी गावात यावं लागतं. पेट्रोल संपतं त्यावेळीसुद्धा पेट्रोल हे बाटलीमधूनच आणून भरावं लागतं. आणि अशा प्रकारचं कुठल्या प्रकारचा मोठा अपघात झाल्याचा किंवा जीविताला धोका झाल्याचं उदाहरण नसतानासुद्धा प्रशासनानं अशा प्रकारचं परिपत्रक काढावं आणि लोकांना वेठीला धरावं ही गोष्ट योग्य नाही. परंतु कायदा नेहमी गाढव असतो असं म्हणतात आणि कायदा अशा प्रकारे वापरल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातल्या लोकांना आता तर सुगीचे दिवस सुरू आहेत आणि अशा सुगीच्या दिवसात अशा प्रकारची बंदी घातल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी पेट्रोल पंप आहेत अशा प्रत्येक पेट्रोल पंपावर बंदी घातल्यामुळं लोकांची नाकेबंदी झालेली आहे आणि ताबडतोब ही बंदी उठवण्यात यावी आणि सामान्य माणसाला दिलासा देण्यात यावा अशी शेतकऱ्यांच्या वतीनं आम्हा सर्वांची मागणी आहे.